छत्रपती संभाजी महाराजांची बदनामी करणारी नाटकं, कादंबऱ्या आणि चित्रपट कायमस्वरूपी हद्दपार करा अशी मागणी आता त्यांनी केलेली आहे। त्या मागणीचं पत्रच त्यांनी मुख्यमंत्र्यांना देणार असल्याची माहिती दिली आहे। बेबंदशाही, राजसन्यास, रायगडाला जेव्हा जाग येते यावर बंदी घालावी, मोहित्यांची मंजुळा, थोरातांची कमळा यासारख्या भालजी पेंढारकर यांच्या चित्रपटांना हद्दपार करावं अशी मागणी त्यांनी केलेली आहे। तसंच विकिपीडियावरील मजकूर जसा तातडीनं हटवला तशीच कारवाई करावी अशी मागणी अमोल मिटकरी यांनी केलेली आहे। पाठ्यपुस्तकांमध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्या इतिहासाचा समावेश करावा अशी मागणी सुद्धा त्यांनी केलेली आहे। दरम्यान अमोल मिटकरी यांच्याशी बातचीत केलेली आहे आमच्या प्रतिनिधी मनश्री पाठक यांनी। पाहूयात। राजसन्यासमध्ये गोविंदाग्रज उर्फ राम गणेश गडकरी यांनी ज्या पद्धतीने छत्रपती संभाजी महाराजांना व्यसनी, बदफैली, व्यभिचारी असं रंगवलेलं आहे। थोरातांच्या कमळा या चित्रपटात तर संभाजी महाराज एका स्त्रीलाच उचलून घेऊन जातानाचा प्रसंग आहे भालजी पेंढारकरांच्या। जसं महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी तत्परता दाखवून विकिपीडियावरचा संभाजी महाराजांबद्दलचा चुकीचा मजकूर तात्काळ हटवला होता, त्यामुळे आम्हाला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांवर विश्वास आहे की राजसन्याससारखी कादंबरी असेल ज्यात विकृत चित्र रंगवण्याचं पाप राम गणेश गडकरी यांनी केलंय, किंवा थोरातांची कमळा असेल, मोहित्यांची मंजुळा असेल, कानेटकरांचं रायगडाला जेव्हा जाग येते असेल, किंवा औंधकरांची बेबंदशाही असेल, अशा अनेक प्रकारची चित्रपट, अनेक प्रकारची पुस्तकं आजही मार्केटला उपलब्ध आहेत। ही हद्दपार केली गेली पाहिजे, याच्यावर बंदी आणली पाहिजे असा प्रस्ताव मी महाराष्ट्र सरकारसमोर ठेवणार। सोबतच छत्रपती संभाजी महाराजांचा दैदिप्यमान इतिहास पाठ्यपुस्तकामध्ये यावा आणि शिवाजी महाराजांच्या चरित्राचे अस्सल खंड, म्हणजे ज्यावर तिथीचे वाद होणार नाहीत, तारखेचे वाद होणार नाहीत, शिवजन्माची तारीख, ह्या सगळ्या गोष्टी महाराष्ट्र शासनानेच एकदा अभ्यास मंडळ नेमून त्या मार्गदर्शनात ते खंड प्रकाशित करावे अशी सुद्धा मागणी मी सरकारकडे करणार आहे। कॅमेरामॅन प्रकाश चव्हाणसह मनश्री पाठक, झी 24 तास।